आज आम्ही सर्व फॅमिली निघालो होतो कोल्हापूरच्या ज्योतिबाला आणि ज्योतिबाला जाता जाता आम्ही गिरजावडेच्या ज्योतिबाला नक्की जातो। आमच्या फॅमिलीची ती पद्धतच आहे की आधी गिरजावडेच्या ज्योतिबाला जायचं आणि नंतर कोल्हापूरच्या ज्योतिबाला। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या सीमेवर असलेले शिराळा तालुक्यातील गिरजावडे हे शेवटचे गाव आहे। त्यापुढे सर्व डोंगराळ भाग आहे। यापैकी एका डोंगर उतारावर ज्योतिबाचे स्थान आहे। सुमारे 25 ते 30 पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो। काही वर्षापूर्वी येथे वाहने येण्यासाठी गाडी रस्ताही बनवण्यात आला आहे। आम्ही पण डायरेक्ट गाडी घेऊन मंदिराच्या जवळच गेलो होतो, कारण मम्मींना पायऱ्या चढता येणार नव्हता, त्यामुळे आम्ही गाडीतून डायरेक्ट तिथे गेलो। मंदिर खूप छान बनवलेलं आहे। इथे आलं की खूप प्रसन्नच वाटतं आणि हे आणि मी सर्व मंदिर बघत होतो, कारण आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा हे सगळं बनवलेलं नव्हतं। आत्ता मस्तच वाटत होतं। या प्रांगणात एक प्राचीन दीपमाळ व दीपस्तंभ पण आहे। असे सांगितले जाते की चोपडाई देवीच्या मदतीने ज्योतिबाने या ठिकाणी गिरिजासूर राक्षसाला मारले होते। त्यानंतर रत्नासुराचा उपद्रव रोखण्यासाठी कोल्हापूर परिसरातील भाविकांनी पाचारण केल्यानंतर हा ज्योतिबा तेथे गेला। त्यामुळे ज्योतिबाच्या या मूळ स्थानास विशेष महत्त्व आहे। चांगभलचा गजर आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करीत दररोज येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात। आम्हीही आवर्जून जातो। आमची सर्व फॅमिली इथे जाते आणि नंतरच आम्ही कोल्हापूरच्या ज्योतिबाला जातो। आम्ही आलो, दर्शन घेतलं। इथले पुजारीही ओळखीचे आहेत, त्यामुळे मस्त दर्शन झालं। दहीभाताचा गारवा आमच्या मम्मी नेहमी घेऊन जातात, मग आम्ही तो गारवा घेऊन आलेलो। ते गारवा वगैरे केला, पूजा केली, दर्शन घेतलं, थोडा वेळ मंदिरात बसलो, छान देवाचं दर्शन घेऊन जप केला आणि नंतर आम्ही तिथून निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी। तर तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग आणि मला वाटलं थोडीशी माहिती द्यावी म्हणून मी दिले। कसं वाटलं लाईक करून